नमस्कार. मार्केट कमिटीमध्ये आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिघंचीमध्ये पेट्रोल पंप आहे. वास्तविक पाहता ही कौतुकास्पद गोष्ट आहे की एखाद्या मार्केट कमिटीचा स्वतःचा पंप असणं. परंतु या पंपावर गेले काही महिने एक घोटाळा झालेला होता. आम्हाला असं माहिती मिळाली की तो घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण वस्तुस्थिती बाहेर आल्यानंतर तुमच्या माध्यमातून त्याच्यावर आवाज उठवण्यात आला. परंतु प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जी रक्कम दिलेली आहे त्या रकमेबाबतही तफावत जाणून येते. मार्केट कमिटीचे संचालक म्हणून एक जबाबदार व्यक्ती तुम्ही याविषयी काय भूमिका घेताय? मी त्यांचा आरोप केला जवळपास 20 मे 2025ला. त्यावेळी त्यांनी प्रूफ पण केलं की आमच्या पंपावर घोटाळा झालाय. त्यावेळी सभापती आणि सचिवनं उत्तर पण दिलं की प्रेसमधनं छापलं होतं. मला वाटतं हे काही सगळ्या पेपरला आलं होतं की 18 लाख तर त्यांनी कबुली ऑलरेडी दिली होती. आता त्यांनी गुन्हा दाखल केलाय, 9 लाखाचा गुन्हा दाखल केलाय. पण त्या कर्मचाऱ्यांचा काही संबंध पण नाही, ती खाजगी कर्मचारी आहे. जर तिने 9 लाख खाल्ला असतं तर हे हिशोब रोज डेली घेतात त्यांच्याकडून. सकाळचा हिशोब सकाळी गेला की संध्याकाळी हिशोब त्यांना मार्केट कमिटीला मिळतोय. मार्केट कमिटी हिशोब कोण घेत आहे? जो सैज अधिकारी सचिव वगैरे हेच घेतात ना. मग 9 लाख जरी पोरं 18 लाख जरी पोरं घेत म्हणजे भ्रष्टाचार करूच तर ही काय झोपा काढत होती का? हे वास्तविक प्रकरण जून महिन्यातलं आहे, मे जूनच्या आसपासचं आहे. मग त्याचे गुन्हे आता नोंद कसे काय झाले? गुन्हे नोंद करायला त्यांनी गुन्हे, मी काय म्हणतोय त्या पोरावाने गुन्हे दाखल व्हायला नाही पाहिजे. ते रंदे वगैरे 2-3 त्यांचा काही संबंधच नाही ह्याच्याशी. ते काय मार्केट कमिटीचे परमनंट कर्मचारी नाहीत किंवा त्यांचा काही संबंध नाही. ते टेम्पोररी पोर आहेत. ते टेम्पोररी पोर काय रोज जर भ्रष्टाचार केला तर रोजचा हिशोब त्यांच्याकडे जातो. कोणाला जातोय? सचिवाकडे, सभापतीकडे हिशोब जातो. ह्या पैशाला जिम्मेदार सचिव, सभापती आणि ती सत्ताधारी गट सगळे आहेत. वास्तविक पाहता तुमच्या म्हणण्याप्रमाणे रक्कम फार मोठी आहे. कोटीच्या घरातली ही रक्कम आहे. माझा तर आरोप आहे की 0.1 पासून जर मीटर चेक केला पंपाचा तर कोट्यावधीचा भ्रष्टाचार अजून त्यामध्ये निघेल. मी ऑडिटरला सांगितलंय. पण 0.1 पासून मीटर तुम्ही चेक करा. तुम्हाला 1 कोटीच्या वर जर नाही, जर तुम्हाला त्यात भ्रष्टाचार गावला तर मी म्हणले असं त्यांना मी सांगितले. तुम्ही स्वतः एक पंप चालक आहात. हो. त्याच्यामुळे ह्या मीटर रिडिंग मध्ये घोटाळे करता येतात का हे तुम्हाला याची माहिती असेल. मीटर रिडिंग मध्ये घोटाळा करता येत. मीटर रिडिंग मध्ये ह्यांनी काय केलंय की रिडिंग कमी दाखवायचं यांच्या वयला आणि ह्यांनी हे असं पैसे काढ किंवा त्याने कुठल्या पोट्यांच्या गाड्या तेलाला टाकायच्या, पोट्यांच्या गाडीत तेल भरायची, ही यांची ह्यामुळे ही तूट आल्या ना यांना. मग वास्तविक पाहता हा जमा खर्च म्हणजे आवक जावक मधला हा प्रकार आला. ज्यावेळेस तेलाच्या गाड्या येतात त्याचं तेवढं पेमेंट जात आहे. मग त्या प्रमाणात जर आपल्याकडे रक्कम साठत नसेल तर मग हा प्रकार त्याच वेळेस त्यांनी उघडकीस का आला नाही? त्यांनी काय केलं, एक प्रत्येक गाडी समजा तेलाची आली, तेलाची गाडीला त्यांनी काय करायचं, 500 लिटर 200 लिटर ही तूट दाखवायची. समजा आज 500 लिटर पेट्रोल तूट दाखवलं, किती झालं पैसे? 5 लाख रुपये. अशा तुटी दाखवत गेली. प्रत्येक गाडी मागे 3 तूट दावलेल्या. त्यांच्याकडून सांगण्यात हे असं आलं की आम्ही अपहार केलेल्या त्या व्यक्तीकडून स्टॅम्प पेपरवर पोलीस स्टेशनमध्ये लिहून घेतलेला आहे, आम्ही पैसे भरतो म्हणून. नाही, त्या पोराकडे लिहून कधी घेतले त्यांनी? त्यांच्यावर दबाव टाकला त्यांनी. तुम्हाला काय करत नाही, तुम्ही फक्त आम्हाला लिहून द्या असं त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकलाय. ती पोरं मलाही भेटलीत ना काल. ती पोरं मला म्हणते की आमचा काही दोष नाही यामध्ये, आम्ही यांना डेली रोजच्या रोज हिशोब देतो, फक्त ह्यांनी आमच्यावर पोलिसांमार्फत दबाव टाकलाय. दबाव टाकून त्यांनी आमच्याकडे लिहून घेतले. तसं त्या पोरांचा काही दोष नाही ना. हिशोब घेते रोज कोण? ती पोरं हिशोब घेतात का? ते पोरांच्या खात्यात पैसे जमवतात का? हे बघायचं काम कोणाचं होतं? मार्केट कमिटीच आहे ना. त्यांच्या आडनं ह्यांना पैसे आणायचं होतं, ही धंदा ह्यांना करायचा होता, म्हणून यांचं चाललंय विषय. ही चौकशी पुढे जाईल की नाही त्यासाठी तुम्ही कोणता पवित्रा घेता? चौकशी मी तळापर्यंत जातो, हे तुम्हालाही माहिती आहे. मार्केट कमिटीची भरती प्रक्रिया हिने राबवली, त्यात त्यांनी भ्रष्टाचार फ्रॉड केला होता. यांनी आधीच लोकांकडनं पैसे घेतलं होतं. मी त्यासाठी हायकोर्टला गेलो, भरती प्रक्रिया थांबवली, त्या भरतीवर स्टे आला. जर ह्यांचं जर पारदर्शकता भरती असते तर त्यावेळी भरती पण झाली असती. आता ती भरती थांबली. तसंच ह्यांचं ह्यांना तुम्हाला मी सांगतोय 1 कोटीच्या आत ही भ्रष्टाचार निघू शकत नाही. त्यासाठी मी सुद्धा आता म्हणजे
बागायतदार डीडर नाही दिलं तर आपण ते कोर्टापर्यंत सुद्धा आपण खेचणार आहे त्यांना. याच्यामध्ये जो कर्मचारी वर्ग आहे, जो निष्पाप कर्मचारी वर्ग आहे किंवा त्यांचा काही दोष नाही असं आपण म्हणताय, मग त्यांना काय शिक्षा होईल का? त्यांचा काही संबंध नाही ना, त्यांच्या शिक्षा त्यांना शिक्षा, मी त्यांच्या बाजून आहे ना त्या कर्मचाऱ्यावरून, त्यांचा काही संबंध नाही. ती खाजगी कर्मचारी, ती जर तुमची बाबा भ्रमंत कर्मचारी असते मार्केट कमिटी ठीक आहे ना, ती जबाबदार आहे. ती खाजगी कर्मचारी हो. आता रणदेवी ही काही पैसे 9-10 लाख रुपये हाणूस तरी गप बसतील का गडी? ही पहिला हाणणारच गडी आहेत पैसे आमच्या मार्केट कमिटी टोळी, आणि ती त्यांच्याकडे एवढे पैसे सोडतील का? 9-18 लाख रुपये. मुळात 18 लाखही त्यांनी कबूल दिले, 9 लाखाचा गुन्हा त्यांनी दाखल केला, ह्यामध्ये त्यांनी 9 लाख ऑलरेडी हाणलेतच ना. आणि त्या पगारात पोरांच्या नावावर पगार त्यांनी जमा केला नाही खात्यावर. बघा तुम्ही, आता तुम्हाला ते मी माहिती अधिकार देतोय, त्यातून बँकेत स्टेटमेंट मला मिळेल. ह्यांनी काय केलंय, महाग त्यांच्या सह्या घेतल्या, डुप्लिकेट सह्या केल्या आणि पैसे काढले. पंपावर जे कर्मचारी आहेत, 5-6 कर्मचारी होते, त्यांचं अगोदर कसं करा, त्यांच्या खात्यावर चेक जमा करत, खात्यावर चेक न जमा करता महाग सह्या त्यांच्या हाताने मारले त्यांनी आणि पैसे लाखो रुपये काढले, लाखो रुपये. हा एकच घोटाळा आहे का अशा आणखी अनेक घोटाळे आहेत? ह्यांनी अकाउंट पे चेक न देता असे बेरल चेक न रक्कम, बऱ्याच मोठ्या रक्कम काढल्या. कारण डीसीसी बँक त्यांच्या ताब्यात असल्यामुळं त्यांचं खातं आहे डीसीसी बँकेमध्ये. येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे घोटाळे बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? सगळे ह्यांचं 1 रुपयापासूनचा सगळा घोटाळा आता मी बाहेर काढायसाठी त्याच मी प्रयत्नात आहे. यांना 1 रुपयाही पचू देणार नाही. मी तिथे चहा सुद्धा पित नाही, मार्केट कमिटी मिटिंगला मी चहा पित नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.